सद्गुरुदेव श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. देवाधिदेवा जगत्रय देवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाई श्री प्रेम काही काळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानादीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती पावे. धावून या घरा राहे धरून या थारा. कीर्तनाचे वाटे बाराडे ऐसा लोटे. तुका म्हणे घडी पूजा नामे देव जोडे. शिष्याचा जो नेगे सेवा मानी देवा सारिखे. त्याचा फळे उपदेश आणि का दोष उपरट. त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन देह भावी. तुका म्हणे सत्य सांगे येवत रागी येतील. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी खरं सांगन कोणा राग येऊ नाही तर काय येऊ मला काही घेणं नाही. खरं बोलले केलं राग येतो ना. अध्यात्म क्षेत्रामध्ये गुरु शिष्याचं नातं हे फार पूर्वीपासून नाही का. जो नेघे सेवा शिष्याचा, शिष्यापासून जो सेवा घेत नाही मानी देवा समजून ज्याचा भाव असा आहे आणि सांगायला तोच ही सेवा हा दारवंटा. गीतेमध्ये कोण सांगत देव सांगा. आणि सेवा तो करतो ना. हा संदीपनी ऋषीच्या आश्रमात शिकायला असताना संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये त्याला आहे तो आश्रम पण मोठा आश्रम आहे. अजून गेलो आम्ही तिथं. लय टोले जंक्शन फार दिव्य आश्रम आहे तिथं. देवानं तिथं सेवा केली ना. जगद्गुरु तुकोबरायांचं थोडं वेगळं आहे. का असं बा मग जगद्गुरु तुकोबराय काय देवाच्या विरोधात बोलतात का शास्त्राच्या विरोधात बोलतात. जगद्गुरु तुकोबराय का म्हणत असतील. आता जगद्गुरु तुकोबराय कसे काय शास्त्राच्या देवाच्या विरोधात बोलतील. बोलूच शकत नाही. उलट शास्त्राच्या विरुद्ध बोलणारला तेच शिव्या देतात. आणि देवाशी तर ते एकरूप झालेले ते देव वेगळं नाही. त्याच्यामुळं ही असं का म्हणतात जगद्गुरु तुकोबराय. जो भगवान परमात्मा सांगतो त्यामध्ये तद्विधी प्रणिपाते. असं ज्ञानच भेटत नाही म्हणले. भेटलं तरी त्याचं महत्व कळत नाही का. इथं म्हणतात शिष्याची जो नेगे सेवा मानी देवासारखी. त्याच कारण असं आहे काही लोक कलियुगात याचा गैरफायदा घेतात. शिष्याचा गैरफायदा घेतात ना सेवेच्या नावाखाली. मग त्याला जर देवासारखं मानलं तर मग सेवा घ्यायचा प्रश्न उद्भवत नाही ना. कारण खरी सेवा चिंतन हीच खरी सेवा आहे. देवाची सेवा केली तर चांगलाच आहे.
गुरु साक्षात परब्रह्म मानून सेवा केली ती काही व्हायला जात नाही. पण खरी सेवा त्या आवडी उच्चारावे नाम, नाही का. इथं त्यांना असं सांगायचंय काय कोणा गैरफायदा घेऊ नये या गोष्टीचा, नाही का. कारण कलियुगात काय झालं, शब्दज्ञानी झाली सगळे. या अनुभवावर कधी जातील ती. मानी देवासारखी आहे. म्हणजे आता जो देव आपल्या हृदयात आहे तो शिष्याच्या हृदयात नाही का मग. आहे ना. अरे आहेच ना. या बोधावर जो गेला, या व्यापक अनुभूतीवर जो गेला त्याचा फळी उपदेश. मग त्यांना केलेला उपदेश फलद्रूप होत. बाकीचे किती बी काही म्हणले त्याचा काही उपयोग होत नाही. करमणूक होती, नाही का. उपदेश तर प्रत्येक जण करतोय, नाही का. उपदेश फलद्रूप कोणाचा होत. अजय जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगावर निरूपण केलं तर आमच्या करण्यात बदल होतो. कधी बोले तैसा चाली. यांचे किती उपदेश पर अभंग आहे. जिजाबाईला म्हणते देव पहावया करी हो सायास. सगळ्यांना उपदेश करतात पण फलद्रूप कोणाचा होतो उपदेश, ह्या बोधावर जो गेलाय. म्हणतो असं उगाच काय सेवा घेण्या देण्याचे नाही कारण नसताना. आता ती पोरं शिकते ते पोरांना जाते वावरात काँग्रेस उपटायला घेऊन. आता घरचे काय करता पाठवायचे ते पोरं ती टाकायचे संस्थेमध्ये. त्यांना काहीतरी ज्ञान प्राप्त व्हावं, नाही काहीतरी कला का व्हायना. ते जातेच काँग्रेस उपटायला घेऊन ते पोरांना. मग असं घडू नये म्हणून म्हणले महाराज. त्याचा फळी उपदेश आणि का दोष उपराटे. म्हणजे सेवा न घेता जो याच्यावर गेलाय, शिष्याला देवासारखं मानतो, त्या गुरुचा उपदेश शिष्यात फलद्रूप होतो. बाकीच्या गुरूंना दोष मात्र लागतो. बाकीच्यांना उलट दोष लागतो. उलट खेळ्या दुधारी शस्त्र येईल. हे दुधारी शस्त्र येईल. जे देहाविषयी उदास आहेत त्यांचे ब्रह्मज्ञान खरी, बाकीच्यांचं खोट. देहावर उदास लक्षण सांगितलं. जाना म्हणले भक्त, नाही का. देहावर उदास लक्षण काय भारी भारी व ब्रह्मज्ञान सांगणारे तुम्हाला फोटावर भेटतील. पण सगळे देह बुद्धीवर आणि देहाचे चोचले पुरवण्या करतात. काय लोकांना नाद लागला फोटो काढायचं काय ना. पुढे पाहतो त्यांचीच करते. पुढं मंदिरात जा, नाही तर देवाकडे नाही लक्ष त्यांच्यावर, ते फोटोकडे लक्ष. काय चाललंय बात कलियुगात. देहाची वरी आदर, सगळा आदर देवावर. म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. जिथं पाहा तिथं सगळं लक्ष. मोबाईल आलाय प्रत्येकाकडे. अतिरेक झाला फार. इतका अतिरेक झाला ना, त्याला काहीतरी प्रमाण असावं ना कोणत्या गोष्टीला. आणि कवा देवावर उदास होणार बा ते. देहाचे चोचले पुरवण्यातच सगळं चाललंय. आणि जो अज्ञानी त्याचा तर विषयच नाही का. ब्रह्मज्ञान खरं कोणतं आहे. देहावर उदास. करम महाराज म्हणतात हे मी खरे बोलत आहे, यापासून कोणाला राग येत असेल तर कशाला येऊ. त्यांना काय घेणार राग आला काय करणारे कोण नाही ते त्यांचं. खरं तडीतोड बोलणारला काय कोणाचा राग येऊ नाही. सत्य बोलायचं म्हटल्यानंतर याच्यामध्ये कोण टिकन आता. त्याच्यामध्ये कोण टिकन. ब्रह्मज्ञान नवी लेकराच्या गोष्टी म्हणल्या ना त्यांनी. ह्या अडचणी देहाचं स्वरूप कळावं, आपलं स्वरूप कळावं,
मग देवावर उदास असं मोकार देवावर उदास ते रोडला पडेल राहतात मग नाही का. हो. मग ते ब्रह्मज्ञानी होतील मग. हम्म. हा हा. किती पडेल राहत्या हवेच्या कडाला पिऊन. हा. काही येडे राहतात डोक्यावर परिणाम होईल. हा. मग ते लक्ष त्यांच्यावर जाईल. हा. हा हा. तशी उदास नाही. मोकारी उदास नाही. त्याला देहाचं स्वरूप कळालं, आपलं स्वरूप कळालं. आपलं स्वरूप काय, देहाचं काय, देहाचं मिथ्यत्व कळालं, आत्म्याचं सत्यत्व कळालं. म्हणजे विवेकसहित ज्याला ज्ञान झालं म्हणून उदास. हा. मग त्याचा उपदेश फलद्रूप होतो. मला राग येऊ हम्म. काही आम्हाला काय घेत नाही. माझी मेली बोवरी तू का जायसा तैसा हरी, विठो कैसा वाचलाशी आता सांग माझपास. तुझं देखताची माझा बाप गेला जाजा पंजा, आम्ही लागली हे पाठीच बालच तारुण्य का. तुझं फावले रे मागे कोणी नसता वादी लागे, तुका म्हणे तुझ्या अंगीन मज देखील लागले आगवी. आता हा थोडा प्रेमाचा संवाद आहे. हम्म. या अभंगातून देवाशी संवाद प्रेमाचा आहे. देव तर अमर आहे ना स्वरूपानं. हा. देवाला काय तसा जन्म नाही, देवाला काही येणं नाही, जाणं नाही, मृत्यू नाही, कोणताच धर्म नाही. तर ते अवताराचा विषय म्हणून तसं वाटतं आपल्याला नाही का. हम्म. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझी मेली बोवरी. आजपर्यंत माझी देशसंबंधी नात्या गोत्यातली पुष्कळ माणसं मेली. तर सगळ्यांचीच मेली ना. हम्म. हा हा. कारण महाराजांचे मेले ना, आपले नाही मेले का. हा. आपले मेले ना. हम्म. पण महाराज म्हणले तू जसं आहे तसाच देव आहे, तसाच आहे ना. हा. त्याला कुठं काय होतं. हम्म. आपला आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आणि तू तर आहे तसाच. हम्म. अरे पांडुरंगा आता आजपर्यंत कसा वाचलाय मला सांग. हम्म. तुझ्या देखत माझा बाप आजा पंजा सर्व मेले, आणि तू पक्का वायपावत आहे तसाच. हम्म. आता तो घडवलाय नाही वयसावलाय बी. अजन्मा म्हणलंय ना त्याला. अजन्मा मग स्वरूपाना देव कसा आहे. आपण तशीच आहे, पण आपण अज्ञानात आहे म्हणून आपल्याला वाटतं नाही का. आपल्याला तिने सांगितलं ना तुम्ही अमरच आहे म्हणून. पण हे कळण्याकरता संवाद हा. आमच्या मागे बाल्य अवस्था आहे. आपण लहान होतो ना. लहानपणचे फोटो जर पाहिले गुटगुटीत नाही का एकदम. तरुण अवस्था. तरुण अवस्थेत कसे होतो आणि आता आले काठीवर. ही अवस्था आम्हाला लावल्या आणि तुला कुठं काय. आता हातात काठी घ्यायची पाळी आली ना. यापूर्वी तुझ्याशी वाद घालणारा कोणी नसल्यामुळे तुला चांगली सवय मिळाली. आतापर्यंत काय तुला सांगा असं वाद कोणा घातला नसतं म्हणलं. हा वादीच भेटला नाही ना कोणी. देवा संघ वाद घालायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे का. नाही ना. त्याच्यामुळे तुला चांगलं सवड भेटली म्हणले. तुकाराम महाराज म्हणतात की सर्व माझ्या असं तुझ्या स्वरूपाकडे आली. तुझ्या दृष्टी समोर माझ्या अंगी बाल्यादी अवस्था जन्म मरण सर्व पाहावी लागते. पण तू मात्र जसाचे तसा अविकारी आहेस. त्यातील रहस्य मला एकांतात सांग. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यातलं काय रहस्य आहे म्हणजेच आत्मज्ञान. आत्मज्ञानानं कळतं ब्रह्म कसं आहे, सत्य आहे. त्याला काहीच होत नाही ना. म्हणजे हे तू मला सांग ते बी एकांतात सांग. काय रहस्य तुला काहीच होत नाही. आणि आम्हाला तर उपाधी लागली मरणाची जन्माची. डोक्यात बसतं कुठे लवकर ते. सांगत आहे माणूस दुसऱ्याला.
काय जर दुखायला लागलं तर असं वाटतं आपण आपण मरतो काय. इथे पहिले संस्कार आहे ना. हा. धर्म आहे ती भीती वाटणं कोणती का होईना मृत्यूची म्हणा. पहिले संस्कार बुजायला टाइम लागत हो. आता गण ज्ञान झालंय. पहिले संस्कार एखादी गोष्टीत जर वळण पडलं ना आपल्याला एखादी वस्तू दिसेल ती माणूस ती पाहायला बरोबर तिथंच जात. हो. जागा बदलली पडिले वळण इंद्रिय सकाळ घराजवळ आल्यावर कशी बरोबर गाडी वळती विचारावं लागत इकडे वळायचं का घर कुणीकडे वळण आहे ना ती. आता मध्ये घास घेतला बरोबर तोंडातच बरं झालं. तसं हे पहिलं संस्कार झालेले आपल्यावर जन्मतोय मरतोय जन्म ही भीती म्हणून भीती वाटती. ती हळूहळू आता ज्ञान झाल्यावर कमी होईल. आणि अवस्था आहे ती एक नाही का. जन्म मरण ही उपाधी लागली ना आपल्या माग आणि तू तर अविकारी. हे काय रहस्य आहे म्हणजे हे रहस्य सांगितलं का तुकाराम महाराज म्हणजे आपणही मुक्त होऊ ना. अनेक कोणाचा न करी मी संग जेणे होय भंग माझ्या चित्ता. अनेक कोणाचा न करी मी संग जेणे होय भंग माझ्या चित्ता. विठ्ठला वाचवणे अनेक जीवानी नाही के मी कानी आपुल्या. समाधानासाठी बोलावी मात परी माझे चित्त नाही कोटी. जीवाहुनी मदतीची आवडती आवडे ज्या चित्ते पांडुरंग. तुका म्हणे माझे तेची जाणी हित अनेकाच्या चित्त निधी बोला. ज्याच्या योगाने माझ्या चित्ताची एकाग्रता मोडते असे जे देवाहून वेगळी त्याची मी संगती करणार नाही. म्हणजे माझ्या चित्तामध्ये जर एकाग्रता मोडली त्यांची मी संगती करणार नाही. हे देवापासून वेगळी आहे. ज्यांचा देवाचा 36 आकडा आहे त्यांची मी काही संगती करणार नाही. त्यांनी म्हणून अखंड दया तुझी प्रीती मज देत यांची संगती. मग मी कमळापती तुझवान आणि कंटाळा. मग मला कंटाळा येणार नाही. पण याचे देवापासून जे विनमुखी ज्यांच्या आता जे विषय लोकांच्या संगतीत गेल्यावर चित्ताची एकाग्रता राहील का बरं. नाही ना. याच चित्त असं तळमळत आहे तडफाड तडफाड निवळ आतमध्ये अशांत. अशा लोकांच्या संगतीत गेल्यानंतर आपली एकाग्रता टिकन का. नाही ना. त्यांचा परिणाम होईनच ना काहीतरी आपल्याला संगतीचा. चांगलाच होईल. आपल्यापेक्षा त्यांचा जास्त होईल. आपल्याला वाटत नाही का दुकान बिकान टाकाव का टपरी टाकाव रोडच्या कडाला नाही का. वावरात कांदे वाट्याला लावा काहीतरी वाटत ना मग. कर्ज काढून काहीतरी घ्यावा असं असतं ते. अशाच आपली संगती करणार नाही म्हणले. विठ्ठल नाम स्मरणा वाचून जे शब्द आहेत ते मी आपल्या कानाने देखील ऐकणार नाही. आता विषय नारायण झाल्यानंतर असंच आहे ना. दुसरं काही ऐका वाटत नाही दुसरं काही बोलावं वाटत नाही. हे पांडुरंगाच्या नामस्मरणाशिवाय बाकीचे शब्द काय असतील ते ऐकणार सुद्धा नाही म्हणले. आणि ही एक अवस्था आहे नाही का. ज्याच्या स्थितीत गेल्याशिवाय ही गोष्ट पटत नाही. आता पार्थे म्हणले नावडी जन धन माता पिता निर्वाणी गोविंदा शे मागे पुढे. देवाविने काही बोलणे नाही देवाविने काही ऐकणे नाही. एक स्थिती अंतःकरणाची
मी जे काही बोलतो ते दुसऱ्याच्या समाधानाकरता बोलतो, पण माझे चित्त कुठेच गुंतलेले नाही. किती स्पष्ट बोलणं आहे, हम्म. किती फैसला झालेला आहे. मी जे हे जे बोलतोय समाधानाकरता बोलतो, सगळ्यांना समाधान भेटावा. कारण तेने सदा चित्त समाधान आहे ना. हम्म. आता माझं चिंत काय कुठं गुंतलेलं नाही. हम्म. आता काही ठिकाणी जरी म्हणत असतील ते आपल्या करता म्हणतात, हा. ते नाही कुठले गुंतलेले. गुंतलो ने आता माझी असो तुम्हा चिंता, हे कोणा करताय? मग आपल्या करताय. हा. आपण गुंतलो नाही याच्यामध्ये. हम्म. हं? हा. म्हणून ते म्हणतात दुसऱ्याच्या समाधानाकरता बोलतो, पण माझे चित्त कुठंच गुंतलं नाही. अहो चित्त गुंतला नाही का तो मुक्तच झाला. हा. हा? सहज तो मोकळा झाला समजायचा. आसक्ती नष्ट झाली त्याच्यावर, कशाबद्दलच त्याला आसक्ती नाही राहिली. मग हे आपल्या सगळ्यामध्ये राहून मोकळा. हा. हं? ज्याच्या चित्तात पांडुरंगाविषयी परमप्रेम आहे ते मला माझ्या जीवापेक्षा जास्त आवडतात. आता बरं आहे, हम्म. ऐशियाचा संग देई नारायणा, नाही का? हम्म. लईच ज्याच्या चित्तात पांडुरंगाविषयी परमप्रेम आहे, परमप्रेम, ते मला माझ्या जीवापेक्षा जास्त आवडतात. पहा, आवडे देव आवडे जया देव अंतरापासून, म्हणजे ज्याला देव आवडतो तो भक्त मला माझ्या जीवापेक्षा जातात. सगळ्यात प्रिय तर जीव असतो ना. हो. बहु आवडशी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया. तुकाराम महाराज म्हणतात देव आणि संत ही एक, देव आणि संत हेच माझ्या हिताचे जाणते आहेत. म्हणून त्यांच्या वाचून इतरांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. देव आणि संत हेच हित सांगणारे कोण आहे? संत आहे. हम्म. आणि संत तेच देवाच्या प्राप्तीचा मार्ग सांगतात. देव आणि संत जर सोडले, खरं हित दुसरीकडे नाही ना. मग हा. त्याच्यामुळे मी बाकीच्यांकडे लक्ष देत नाही म्हणले. बाकीच्यांकडे मी काही लक्ष देत नाही म्हणले. आता बाकीचे काय हित सांगणार आहे आपल्याला, नाही का? हा. हे हित सांगतील बा, आता लय भाव वाढले तुम्ही लावा कांदे, नाही का? हम्म. पण ते म्हणणार नाही. लय वातावरण खराब झालं, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, चिंतन करा, हरिपाठ करा, काकडा करा, सांगन का कोणी? नाही ना. नाही सांगणार. हम्म. त्याच्यामुळे मी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आशा हे समोर खणून काढावी ते व्हाची गोसावी व्हावी तेने, नाहीतरी सुखी असावी संसारी, फजिती दुसरी करू नये. आशा मारून या जयवंत व्हावी तेव्हाची निघावी सर्वातुनी, तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करी आधी, नाहीतरी सुखी असावी संसारी, फजिती दुसरी करू नये. आशा समूळ खणून काढावी. आता ती काय टिकाऊ पावडर घेऊन खांदून काढायची कधी? नाही नाही. पार घेऊन काय असं. आशा ही अंतःकरणात आहे, चित्तात आहे ना. हा. ती काही वरून दिसती का? नाही ना. हा विषय चित्ताचा आहे. हे सगळं चित्तात भरलेलं आहे आपल्या. हम्म. आता ज्यांनी भागवत वाचलंय, भागवतामध्ये किती भारी विषय आहे. विषयात चित्तात का चित्तात विषय. फार भारी ती भागवत, एकनाथ भागवता
वाचलं ना हे गाथाचं असं स्पष्ट कळत वाचाय. हम्म. चित्तामध्ये अशा समोर चित्तातली काढायची म्हटल्यानंतर तशी नाही जात ती. हम्म. चित्त धुवून काढावं लागेल त्याला खळबळून, आणि त्यालाच अवस्था म्हणतात. बाकी काय हा. अज्ञानी जेव्हा कळत नाही ना ते, हम्म. किती पिढ्यान पिढ्या परमार्थ करते काही काही, पण चित्त आहे तसंच. त्याच्यामुळे परिणाम नाही ना काही, हम्म. परिणाम होत नाही. चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत विषयच कळत नाही बाबा म्हणायचं. हा. नाही का, हे देवा करता रडणारा भक्त विरळा जाणे विरळा, त्याचे लक्षणच आहे ना. मग कंठी प्रेम दाटी नयनी निरलोट, म्हणजे चित्त धुतलं एका शेवरून नाही का. हम्म. कपडे जशी दिसते ना मग सफेद एकदम स्वच्छ, तसं चित्त आपलं इतकं स्वच्छ झालं पाहिजे ना. हा. जैशी गंगाबाई तैशी ज्याचे मन, भगवंत जाणं त्याजवळ, मग त्याला काही कमी आहे का मग. नाही ना. मग अशा दोन निगती असे, आशा आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. दुःखाला कारणच आशा आहे ना, हम्म. जन्माला कारणच आशा आहे ना. हा. आशा चित्तातील आशा समोर खणून काढून तिचा त्याग करावा. मग आशा गेली ते सगळं दुखणच गेलं समजायचं, आणि काही राहिलं मग. हा. हम्म? हा. आशामुळेच पळत नाही सगळं. हम्म. हा किती दिवसाचं पळतोय, किती जन्म झाले, गणित नाही दादा. पळतोय जीव, पळतोय जीव, पळतो सारखं पळतोय. शरीर पडून जात, पुन्हा नवीन जन्म, पुन्हा पळतोय. जरी शरीर दुसरं भेटलं पण पळतोच आहे ना तो बी. हा. म्हणून त्याची धाव थांबली पाहिजे. खुंटलिया धावा असा. बरं, हे काय ऑपरेशन करून निघत नाही ती, नाही का. हम्म. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य म्हणतली ही ऑपरेशन. मग हा. हे संतांच्याच दवाखान्यात जावं लागेल त्याला, नाही का. हा. अशा चित्तातील समूळ खणून काढून तिचा त्याग करावा, व मगच त्याने गोसावी व्हावे. गोसावी आपण वरच्या लक्षणाला गोसावी म्हणतो ना. हा. दाढी, जटा, कपडे, खडावा, हम्म. मुद्रा, माळी, आपण म्हणतो काय गोसावी व्हा, नाही का. हा. हे बहिरंग लक्षण. बहिरंग लक्षणात फसू शकतो. मुक्ताबाईने किती फटकारलंय. हा. त्याची म्हणून हे साधू. ही विटंबना होईल म्हणले, नाही का. हा. हे अंतरंग लक्षण प्रधान असतं. म्हणून फजिती करू नये, नाही तर सुखाने संसारामध्ये राहावे. मग काय ते कपडे बदलाय वाचून गुंतलेले, नाही का. हा. उगाच अवकळा करायच्या कायला. प्रत्यक्ष पाहतोय ना आपण काय घडतंय. काही दिवस वैराग्य होतं, मग ते काय लगेच मग सगळं बदलून टाकायचं. ते वैराग्य काय खरं राहतं का. नाही ना. स्मशान वैराग्य असतं ते. पुन्हा संसारात, त्याच्यापेक्षा संसारात राहूनच वैराग्यात राहा ना. गो स्वामी, गो म्हणजे इंद्रियावर ज्यानं विजय मिळवला तो स्वामी, त्याचा गोसावी. नाहीतर मग कुशाल सुखानं संसार करावा. त्या योगाने अखेरीस यमलोकात एकच फजिती होईल, पण त्या गेलेल्या संसाराची आशा धरण्याची यमलोकात दुसऱ्याची फजिती करून घेऊ नये. म्हणून
बदल हा चित्तात झाला पाहिजे. सोंग बदलून काही होणार नाही का. हा चित्तातील आशेला ठार मारून ज्या वेळेस विजय व्हावी त्यावेळेस संसार परिग्रहातून बाहेर निघ. पहा, विजय कशावर मिळवायचा आहे? आशेवर विजय मिळवायचा आहे. हम्म आशेला ठार मारायचंय. ममता म्हातारी मरून गेली म्हणजे नाही का. हा तिचीच पोरगी आशा आहे नाही मग. हे सगळे मायेचे गिऱ्हाईक आहे. हम्म चित्तातील आशेला ठार ज्यावेळेस विजय व्हावे त्यावेळेस मग संसार परिग्रहातून बाहेर. मग काय अडचण नाही. हम्म मग तो खरा गोसावी झाला नाही का. हो त्यानं कपडे बदलले काय, नाही बदलले काय, मग तो त्यागी झाला. तो खरा त्यागी. आशेचा त्याग ज्यानं केला तो खरा त्यागी. हे वर त्याग दाखवणं हे सामान्य त्याग येतो. मग त्यागात शांती. हम्म ते एकमेकाशी संबंध आहे त्याचा नाही का. हा म्हणून चित्तातील आशा समूळ खणून काढून तिचा त्याग करावा. मग त्याने गोसावी व्हावी. नाही तर सुखाने संसारामध्ये राहावे. फजिती करून घेऊ नये. आणि संसार त्यागला पुन्हा जर त्याच्यात आशा धरली याचा अर्थ आशा मिलीच नाही नाही का. हा आशा मिली जाते. किती लोकांचा लय पाहायला भेटतो. फार पाहायला भेटतं. आता तर काय कलियुगात काय आता नाही का. हम्म ते आता त्रिवेणी संगमला मोठा हे झाला ना हम्म त्या काळातला. आता ते साधू आता काही मग वरून कपडे घालायचे सगळं फार माळा बिळा फार सगळं. ते मीडियावाले त्यांना विचारायचे मुलाखत घ्यायचे. हम्म कोणत्या आकड्याची तुम्ही वेद किती आहे. गीतेचे अध्याय किती आहेत त्यांना कुठं सांगता येतं. तिने बिचारीने गीता पाहिली नाही कधी. हा वेद काय संग खाद्या हे तिने फक्त काय लोक इथं दान धर्म लय करते ना हो म्हणून तिने टकाटक मध्ये साधू होईल ती वरून. मग हे मीडियावाले त्यांची मुलाखत घ्यायचे ना. त्यांच्या लक्षात आलं इथं लईच ढोंगिया वाढले. हे तरुण पोरं काही काम नाही मग चालेल त्यांच्यावालं. जाता बेटा सगळं आता भेटत आहे ना रेडीमेड. रेडीमेड. त्यांना कुठं सांगता येत. आखाडा सांगता येईल ना कोणती दीक्षा आहे. आखाड्याचं नावही सांगता येईना. आखाडे किती हे सांगता येईना. काहीच सांगता येईना ना त्यांना. काढा म्हणजे यांचे कपडे. मग ती म्हणाले आम्ही नाही साधू म्हणले. आम्ही काही साधू नाही म्हणले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात. मग म्हणजे आता हे काय मग फजिती नाही तर काय. आणि हे प्रमाण वाढल्यावर आता यांची आशा कधी मरायची. याला घेणं काय. दिवसभर काय जेवढी रक्षणा मिळाली का झाली त्याच्यावर राजी बाकी काय. म्हणून पोटासाठी संत झाले कलित बहुत म्हणलं नाही का. महाराजांनी कधी अगोदरच लिहून ठेवलं 500 वर्ष 400 वर्ष. चित्तातील आशेला ठार मारून ज्या वेळेस विजयी व्हावे त्यावेळेस संसार परिग्रहातून बाहेर निघावे. तुकाराम महाराज म्हणतात जर तुला योग साध्य करून घेण्याची त्वरा असेल तर तू आधी आशा निर्भीज कर. मग योगी होशील तू नाही का. योगी 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 म्हणजे काय देवाशी जोडणे. देव स्वरूप होणं. तुला जर खरंच योगी व्हायचं असन खरंच देवाशी नातं जोडायचं असन तर म्हणजे सगळा अभंग आशेवरच आहे बरं का. सगळा अभंग आशा गेली का सगळंच गेलं मग असं आहे. तो थांबलाच धावपळच थांबले नाही का. आता कोठे धावे मन नाही का.
ते जगद्गुरु तुकोबरा किती ठिकाणी म्हणले. आता माझी धावच खुंटली व म्हणले. हम्म. आणि मग तुका म्हणे मुक्ती पर नेली नवरी. हम्म. हा हा. आता दिवस तर सारी खेळी मिळी. पण याच्याकरता मी अट्टहास केला म्हणले. ते काय असं वा फुकट काही होत नसतं नाही का. हम्म. ढेकूर यायचं म्हणलं काहीतरी जेवाच लागल ना. हा. नुसतं पाणी पिऊन ढेकूर येतो. नाही नाही. म्हणजे आम्ही अट्टहास केला नाही का. हा. मग आता वास्तवात वास्तवात बोलता ते आता निश्चिंतीने पावलो धावा खुंटलिया धावा. या अशी आमची फार मिली. आणि मग तुला जर योग साध्य करून घेण्याची त्वर असेल तर तू आधी अशा निर्बीज अंतःकरणामध्ये आशेचं बीज सुद्धा नाही राहिलं पाहिजे. हम्म. हा. संत चरण राजे लागत असच. आता वासना काय ना आशा काय एकच ना. हा. हम्म? हम्म. वासना शब्द जरा थोडा निर्भिडी वाटतोय. वासनेची बीज जळून जाय म्हणजे झाली ना निर्बीज. मग हा. कशा ना ज्ञानाग्नीना. हम्म. ज्ञानाग्नीशिवाय नाही. मग अग्नी कुंडे बीजे घातली ती अंकुर तशी जीवी मुकली. न फळता चार पिली शोभा शोभे जेने उगानिले कर्म तेनेच पुसले जन्म मरण. म्हणजे ती निर्बीज झाली म्हणजे काय झालं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटामध्ये उतरत का काही. नाही ना. नाही ना. बीज भाजून केली नाही. आम्हा जन्म मरण नाही. नाही. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाकारा पंढरीनाथ भगवान की जय. जगत